अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम झाल्या, मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा या सोलापूरमध्ये मोदीजींच्या माध्यमातून आले। त्यामुळे मित्रांनो, हे जरी खरं असलं तर दुर्दैवानं समोरचा उमेदवार, समोरची लोक या ठिकाणी ही निवडणूक धर्मावर घेऊन चालले। मी मालक माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून विषय की उद्या निवडणूक आयोगाला तक्रार करावी की मशिदीमधून फतवे निघून मोदीजींना फाडण्याचा जो विडा समोरचे लोक उचलतायत त्याला आपण येत्या काळामध्ये उत्तर देण्याची गरज आहे। मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार वेगवेगळ्या राज्यात आलं तेव्हा कुठंतरी आपली बहीण त्या ठिकाणी नेहा सारख्या बहिणीची हत्या सरेआम करण्याचं काम हे लोक करतात। नेहा एलिमेंट या विद्यार्थिनीने काय केलं होतं की एका युवकाने त्या ठिकाणी त्या शेख नावाच्या युवकाने तिला प्रपोज केलं, तिने ते धोडकावून लावलं म्हणून तिची सरेआम चाकूने भोसकून चौकामध्ये हत्या केली। मित्रांनो, हे इथं आपण विसरून चालणार नाही। काँग्रेसचं जेव्हा जेव्हा सरकार येतं तेव्हा आज आपल्याच मतदारसंघामध्ये साखरपेठेमध्ये आपण जर बघितलं तर वोकच्या नावाखाली, वोक बोर्डाच्या नावाखाली इथं पिढ्यानं पिढ्या आपले सगळे बांधव राहतात। तिथल्या घराला पत्रा सुद्धा लावू शकत नाही। आज काय चाललंय या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला बोलावं लागेल, आपण सगळ्यांनी बोलावं लागेल। आज मालकांनी सांगितलं की विरोधी लोक, काँग्रेसची लोक म्हणतायत की आज आम्ही नई जिंदगीमध्ये राहतोय, परंतु आमच्या भविष्यामध्ये 20 वर्षानंतर आमची लोकसंख्या वाढेल आणि इथल्या सगळ्या बंगल्यावर आमचे ताबे येतील। हे होऊ द्यायचंय का? हे चालेल का? त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक राम सातपुते विरोधात शिंदे अशी नाही आहे, ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे। नरेंद्र मोदीजींच्या मागे त्यांचं विकास काम आहे। नरेंद्र मोदीजींनी जे काम केलं त्याच्या जोरावरती आपण मतदान मागतोय। नरेंद्र मोदीजींच्या मागे तुम्ही आम्ही सर्व आहे, परंतु दुर्दैवानं समोरच्या उमेदवारासाठी मशिदीतून फतवे निघतात, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल। देणार ना? 100% मित्रांमध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपले उमेदवार येथे उपस्थित आहेत। कुठल्याही निवडणूक असू द्या, महानगरपालिका असू द्या, विधानसभेच्या असू द्या आणि लोकसभेच्या निवडणुका असू द्या, आपण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आपल्या दारापर्यंत, आपल्या क्षेत्रातील गावामध्ये येतच असतो आणि आपण भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत घेत राहिलात आणि घेत राहणारच। या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं तर ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही आता महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही, तर ही देशाची दिशा ठरविणारी निवडणूक। आपल्या देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे जनतेने ठरवायचं। ही निवडणूक गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे काही कामं केली या देशाच्या संरक्षणाबाबत, या देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत, आज स्वातंत्र्य मिळून गेले 50 वर्षामध्ये, 50-60 वर्षामध्ये काँग्रेस करू शकलं, पण देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते करून टाकले। आज आपल्याला माहिती आहे मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये किती बदल केला। आपले पिढ्या गेले, राम मंदिर राम जन्मभूमीच्या ठिकाणी व्हावं असं आपण पिढ्या आज होणार, उद्या होणार बघत बघत ते सगळे निघून गेले, पण आपल्या सगळ्या नशिबात नरेंद्र मोदी एकच असा व्यक्ती आला की ज्याने आपल्या डोळ्यात देखत राम मंदिर बांधून तिथं रामाची आपण त्याची पाठवलं। कारण नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान आपल्या देशात आहे, या देशामधल्या प्रत्येक माणसाची उंची परदेशात वाढविण्याचं काम त्यांनी केलं। या देशामधल्या प्रत्येक ज्या सर्वसामान्य गोरगरिबांचं ज्या सगळ्यांकडे त्यांनी स्वातंत्र्य दिलं। आपण बघतोय देशाचे पंतप्रधान सातत्यानं सांगतात की देशाच्या शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय देशाचे विकास होऊ शकत नाही, म्हणून शेवटच्या माणसाला गॅस दिलं। ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांना गॅस, ज्यांच्याकडे धान्य नाही त्यांना धान्य मोफत, ज्यांना आरोग्याच्या बाबत आपल्याला त्यांना 5 लाख रुपयाची सुविधा आपण सगळ्यांना करून दिलं की आपल्याला 5 लाख रुपये पण प्रत्येक वर्षी आरोग्य सुविधा मिळू शकतो। आता अनेक योजना त्यांनी या देशामध्ये आणल्या आणि सर्वसामान्य माणसाला उंचवण्याचा प्रयत्न केला।